लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सखी आणि कबीर हे दोघंजणं नव्याने एकत्र येणार आणि आता मीनाक्षी काकूच्या हटके पावलामुळे मनस्विनीला अद्दल घडवणार. आता नेमकं मीनाक्षी काकूने काय पाऊल उचलले आणि कसं आता सखी आणि कबीर मनस्विनीला धडा शिकवणार हे सगळं जाणून घेऊया. तर इकडे आता कबीर हा किरणबरोबर बोलत असतो की सखी माझं आयुष्य आहे, सखी माझं सर्वस्व आहे, सखी आहे म्हणून कबीर आहे, सखी आहे म्हणून कान्हा आहे. त्याबरोबर हे ऐकून सखी फुल ऑन इम्प्रेस झालेली असते कबीरवर आणि आता त्यामुळे ती त्याच्या ऑफिसमध्ये जॉब करायलासुद्धा रेडी असते. आता कबीर आणि सखी एकत्र काम करत असतात. कबीरने सखीला जॉब दिलेला असतो. आता जॉब दिल्याच्या नंतर मग कबीर विचार करतो की बेबी सरकार, काळजी करू नका, हळूहळू तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी अशाच दूर होत जातील. आता सध्या फक्त ऑफिसमध्ये एकत्र आलो, लवकरच घरातसुद्धा एकत्र येऊ आणि नंतर प्रेमातही पडू आणि आयुष्यभरासाठी नात्यातसुद्धा एकत्र राहू. आता दुसऱ्या बाजूला इकडे मीनाक्षी ही मनस्विनीच्या रूममध्ये साफसफाई करण्यासाठी आलेली असते. आता त्यावेळी मनस्विनी खोलीत नाही आहे. ह्या संधीचा फायदा घेऊन मीनाक्षी ही आता तिचं कपाट उघडते. कपाटामध्ये आता मीनाक्षीला प्रॉपर्टीचे पेपर्स सापडतात. तेच प्रॉपर्टीचे पेपर्स मीनाक्षी घेते आणि थेट पाण्यामध्ये बुडवते आणि ते पेपर्स खराब करून टाकते. आता ते पेपर पाण्यामध्ये ती बुडवते आणि पेपर पूर्णपणे भिजून पाण्याने गेलेले असतात, फाटलेले असतात. त्यावेळी मग मनस्विनी तिकडे येते आणि ते भिजलेले फाटलेले पेपर बघून म्हणते, काय केलंस तू? हे कळतंय का तुला? तू हे पेपर्स पाण्यामध्ये भिजवलेस? आर यू आउट ऑफ युअर माइंड? आर यू क्रेझी? तुला अक्कल आहे का? आणि मग तिथे पेपर स्वतःच्या हातामध्ये घेते. पण तोपर्यंत पेपर मीनाक्षीसुद्धा खेचते, एका बाजूने मनस्विनी खेचते आणि शेवटी भिजलेले पेपर ते फाटतात. त्याबरोबर मग आता मीनाक्षी काकू म्हणत असते, हे तुझं आयुष्य फाडलं आहे मी, हे तुझा नीचपणा हिसकावला आहे मी. आम्हाला गुलाम बनवलंस ना, आम्हाला नोकर बनवलंस ना आमच्याच घरात. आता बघ तुझं काय होईल ते. हे पेपर्स मी फाडलेत हे आता मी सखीला सांगणार. त्यानंतर सखी कायमची ह्या घरी राहायला परत येणार आणि मग तुझं ती काय करते ते फक्त बघत बस. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणत असते की असं काही होणार नाही आहे, समजलं ना? ती सखी कधी या घरात येणार आहे ना, मी या घरातनं बाहेर जाणार आहे ना, तुम्हाला मी शांतपणे जगू देणार आहे. तुझ्या तर आता चल माझ्याबरोबर. आणि मग लगेचच ती मीनाक्षीच्या हाताला धरते आणि खेचत खेचत मीनाक्षीला खाली तिच्या रूममध्ये घेऊन येते आणि तिथे खुर्चीला घट्ट बांधते आणि म्हणत असते की लक्षात ठेव, जर हे प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्याकडे नाही आहेत, हे कोणाला इथून बाहेर कळलं ना हे पेपर भिजलेत किंवा काय, तर मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि आत्तापर्यंत तुम्हाला माझा इतका अनुभव तर आलाच असेल की सरकार जे बोलते तेच करते आणि मला मी बोललेलं करायला लागणार नाही याची काळजी आता तुम्ही घ्यायची, समजलं ना? नाहीतर असो, येते मी. एवढं बोलून मग आता मनस्विनी ही तिकडनं निघते. आता मनस्विनी खोलीतनं बाहेर येत असतानाच हे परशूसुद्धा आलेला असतो. परशूला मनस्विनी वॉर्निंग देते, तुझ्या बायकोने आधीच खूप मोठी चूक केलेली आहे ते पेपर्स पाण्यामध्ये फुगवून. आता जर हे सगळं सखीच्या कानापर्यंत घालवण्याची हिंमत तू किंवा तुझ्या बायकोने केली तर याद राखा, तुमचा जीवही जाऊ शकतो. जर जीव प्रिय असेल तर नसता आगाऊपणा करायला जाऊ नका, समजलं ना? आता एवढं बोलून मनस्विनी तिकडनं निघते. आता अचानक एवढा आरडाओरडा कसला झाला हे बघायला वेदू तिकडे गेलेली असते आणि वेदूने आता मनस्विनीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. ती विचार करते की ताबडतोब हे सगळं काही कबीर साहेबांना सांगितलंच पाहिजे. मग लगेच आता इकडे वेदू ही कबीरला कॉल करते आणि मग आता ती कबीरला सांगते की बॉस, तुम्हाला माहिती आहे का, अहो मीनाक्षी काकूंनी तर आज चक्क बॉम्ब फोडला आहे. त्यावर कबीर म्हणतो, हे बघ वेदू, जे काही झालं असेल ते प्लीज जरा मला व्यवस्थित सांगशील का? त्यावर वेदू म्हणते, अहो सर, तुम्हाला माहिती नाही आहे त्या ज्या मीनाक्षी काकू आहेत ना, त्यांनी काय केलं आहे ते, त्यांनी थेट आहे ना त्या मनस्विनीचे ते जे प्रॉपर्टीचे पेपर्स होते की नाही ते पेपर्सच पाण्यामध्ये भिजवून टाकले. नंतर ते पेपर फाटले आणि आता मनस्विनीकडे सखी मॅडमनी सह्या केलेले प्रॉपर्टीचे पेपर्सच नाही आहेत. त्यामुळे आता बॉन्ड नसल्यामुळे मग प्रॉपर्टी कुठे थोडीच मनस्विनीच्या नावावर राहिली आहे. आता सखी मॅडमचं सगळं सखी मॅडमना परत मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक माहिती आहे का, ती म्हणजे काय, अहो साहेब, इकडे ती मनस्विनी खूप घाबरली आहे. त्यावर मग कबीर म्हणत असतो की वा 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 वेदू वा,
खरंच तुझ्या कामाची दाद दिली पाहिजे. खरोखरच तू किती हुशार आहेस. एकूण एक इत्थंभूत कामाची तुला व्यवस्थित माहिती असते आणि तू आमच्यापर्यंत सर्व गोष्टी किती बारकाईने पोहोचवत असतेस. वेदू, थँक्यू सो मच. आता तू मला हे सगळं काही सांगितलं आहेस ना, आता तू काही काळजी करू नको. काय करायचं पुढे ते मी बघतो. मी आता सर्व व्यवस्थित करतो. त्यानंतर मग कबीर सखीकडे येतो आणि आता तो सखीलासुद्धा ही गुड न्यूज देतो की बेबी सरकार आजचा दिवस एकंदरीत खूपच जास्त हटके होता. त्यावर सखी म्हणते, हटके म्हणजे नेमकं असं आज काय घडलं आहे काय? त्यावर कबीर म्हणत असतो, अहो आज खूप काही घडलं आहे. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जरुरी ती की तुमची ती सरकार ती तोंडघशी पडली. त्यावर सखी म्हणते म्हणजे? त्यावर मग कबीर म्हणतो की ते प्रॉपर्टीचे जे पेपर्स तिने तुमच्याकडून साईन करून घेतले होते ते मीनाक्षी काकूने पाण्यामध्ये फुगवले आणि आता तिच्याकडे प्रॉपर्टी पेपर्स उरलेले नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आज नोकरीसुद्धा मिळाली. त्यावर मग सखी म्हणते, पण ते मीनाक्षी काकूने पाण्यामध्ये पेपर फुगवले ही गोष्ट तुला कोणी सांगितली? तुझ्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचलं? मला नाही माहीत झालं तर? त्याबरोबर मग कबीर म्हणतो की मला कुणी सांगितलं, कसं सांगितलं, या सर्व गोष्टींपेक्षा जास्त हे महत्त्वाचं नाही आहे का की पेपर्स आता मनस्विनीकडे नाही आहेत आणि आता तुमच्या प्रॉपर्टीची ती मालकी नाही आहे, तर तुमच्या प्रॉपर्टीची मालकी हक्क आता तुमच्याकडे आलेत ते. त्याबरोबर सखी म्हणते, अरे हो की. त्यावर कबीर म्हणतो, घ्या किती उशिरा रिॲक्ट होतात या, मला खरंच यांचं ना काही कळतच नाही बाबा. त्याबरोबर मग सखी म्हणते, बरं सॉरी. त्याबरोबर कबीर म्हणतो, मग आता काय ठरवलं आहे काय? पुढे काय करायचं आता? त्याबरोबर सखी म्हणते, पुढे काय करायचं आहे? पुढे अजून खूप काही करायचं आहे. त्यावर कबीर म्हणतो, मी समजलो नाही नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. सखी म्हणते, समजेल, सगळं समजेल तुला, तू चल माझ्याबरोबर. आणि मग आता ती कबीरला घेऊन एका मिठाईच्या दुकानात जाते. तिथे पेढ्यांचा बॉक्स घेते. कबीर म्हणतो, पेढे कशासाठी? सखी म्हणते, समजेल, लवकरच समजेल. त्यानंतर ती तिकडनं पुन्हा रिक्षा पकडते आणि थेट कामत हाऊसवर आलेली असते. कबीर म्हणतो, कामत हाऊसवर काय करतो आहे आपण आता? त्यावर सखी म्हणते, चल तर खरं. सखी कबीरच्या हाताला पकडत कबीरला मोठ्या तोऱ्यात कामत हाऊसमध्ये घेऊन येते. आणि त्यानंतर मग आता लगेचच सखी ही मनस्विनीला म्हणते, मनस्विनी खाली आहे. त्याबरोबर मनस्विनी तिकडे येते आणि तुझी हिंमत कशी झाली पुन्हा माझ्या घरात येण्याची, असं म्हणते. सखी म्हणते, माझ्याकडे 2 गुड न्यूज आहेत, त्या तुला द्यायच्या होत्या. असं म्हणतात ना, आपला आनंद शत्रूला माहिती झाला की शत्रूला झोप लागत नाही, म्हणून तुझी झोप उडवायला आली. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गुड न्यूज, मला नोकरी मिळाली. जी तू कुठेही मिळणार नाही असं म्हणाली होतीस ना, ती अर्पिता एंटरप्राइजेस, कबीर किर्लोस्करची कंपनी, तिथे मला जॉब मिळाला आहे माझ्या कॅलेबरच्या बेसवर. हे घे पेढा खा. अगं खा गं. आणि मग ती मनस्विनीला बळजबरीने पेढा भरवते. त्यानंतर म्हणते, अगं दुसरी गुड न्यूज विचारली नाहीस, विचार तरी. मग मनस्विनी म्हणते, काय गुड न्यूज आहे दुसरी? सखी म्हणते, पहिला पेढा खा, मग सांगते. आणि तिच्या तोंडात पेढा कोंबते आणि म्हणत असते की तू माझ्याकडनं माझी जी प्रॉपर्टी हडप केली होतीस, ज्या पेपर्सवरती मला फसवून माझ्या सह्या घेतल्या होत्यास की नाही, ते प्रॉपर्टीचे सगळे पेपर पाण्यात फुगवलेत मीनाक्षी काकूने. आणि आत्ता तुझ्याकडे कुठलेही प्रॉपर्टीचे पेपर्स नाही आहेत. त्यामुळे आता कामतांच्या प्रॉपर्टीवरती, स्पेशली सखी कामतच्या प्रॉपर्टीवरती हक्क सांगण्याचा तुला कुठलाही हक्क, कुठलाही अधिकार नाही आहे. त्यामुळे आता गुपचूप माझ्यासमोर उभं राहायचं. काय झालं? तुला प्रश्न पडला असेल ना, मला हे सगळं कसं कळतं, मला कसं माहीत झालं? अगं असं म्हणतात, भिंतीलासुद्धा कान आहेत, भिंतीसुद्धा ऐकतात गोष्टी. पण खरं सांगू का, माझा तर नवराच कान आहे. कबीरकडून कळाल्या मला ह्या सर्व गोष्टी, समजलं? आणि आता तू माझ्या काकाकाकूंना नोकर बनवलंस, मला घरातनं बाहेर काढलंस, माझे बँक अकाउंट फ्रीज केलेस. मग आता तुला काय वाटतं, मी तुझ्यासोबत काय करेन सांग की? त्याबरोबर कबीर म्हणतो, बेबी सरकार, मी तर म्हणतो ना की ह्या बाईला आता थेट पोलिसांच्या ताब्यातच देऊया. हिच्यावरती मी चांगले चार्जेस लावतो. पहिले तर अब्रू नुकसानीचा दावा, त्यानंतर प्रॉपर्टी हडप करण्याचा दावा, त्यानंतर मेंटल हॅरॅसमेंटचा दावा, त्यानंतर एक बाईचा खून म्हणजे तुमच्या आईच्या खुनाचा दावा. ह्या सगळ्याच्यामध्ये ना ही अशी चांगली अडकून जाईल की नाही की आयुष्यभर तिकडे जेलमध्ये सडत राहील आणि कधी बाहेरही येऊ शकणार नाही. काय म्हणता तुम्ही, चालेल का तुम्हाला? त्यावर मग सखी आता मनस्विनीकडे बघते आणि मनस्विनीला म्हणते, काय मग मावशी, चालेल का हे सगळे दावे तुझ्यावरती ठोकायचे का? त्याबरोबर कबीर म्हणतो, अहो ठोकायचे का म्हणून हिला काय विचारताय?
मी सांगतोय ना, आपण हिच्यावरती हे सगळे दावे ठोकायचेच, हिला चांगली अद्दल घडवायचीच. काय करायचं ना हे? त्याबरोबर मनस्विनी ही खाली बघते. कबीर म्हणत असतो, म्हटलं होतं ना, जे सखीचं आहे ते सखीला लवकरच मिळवून देईन म्हणून. पण मी मिळवून देण्याआधीच साईबाबांनीच सखीचं सगळं ऐकलं आणि सखीची तुम्ही हडप केलेली प्रॉपर्टी सखीला मिळाली. पुन्हा माझ्या बायकोच्या आणि तिच्या संपत्तीच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर सोडणार नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता जो किरण आहे तो आता इकडे म्हणजे जानूला भेटायला आलेला असतो. किरण जानूला म्हणतो, सरप्राईज. त्यावर जानू म्हणते, ये तुझीच वाट बघत होती मी. हे जरा येडाबिडा आहे का रे तू? सायको आहे डोक्यानं. हां, काल ती सखी चांगली कबीरबरोबर तुमच्या खोलीवर जात होती ना, तर कशाला आला रे मध्ये मध्ये तू? हां, मध्ये आला तर आला, वरनं माझं ते इंडक्शन घेऊन आला. ते आणायची काय गरज होती रे तुला? ते घेऊन आला तू, त्यामुळे सखी आणि कबीरला एकत्र वेळ नाही घालवता आला. समजलं का मूर्खा? काय तुझं टायमिंग आणि काय तू, जेव्हा तू यायला हवा असं वाटत असतं ना मला, तेव्हा तू कधीच येत नसतो. आणि ज्यावेळी तू यायची गरजच नसते त्यावेळी कुठून टपकतो रे तू? हां, पुन्हा ना अशा चुकीच्या वेळेवर येत जाऊ नको का कबीर. किरण लक्षात ठेव, आधीचे एकतर त्या सखी आणि कानाचं जुळणं झालं आहे, कुठून कसं जुळवायचा प्रयत्न करायचे मला, तर तू मात्र त्यामध्ये मध्ये अशी माती करणारीस का? त्याबरोबर किरण म्हणतो, जानू प्लीज चिडू नको. पहिली गोष्ट, मला माहिती होतं का हे सगळं? नाही की नाही? मग मी काय करू? त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणते की अरे पण तुला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे किती मोठा गोंधळ झाला. त्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो की हे बघ जानू, आता सखी आमच्याच ऑफिसमध्ये काम करते की नाही, आमच्या म्हणजे कबीरच्या. मग आता तुला काय काळजी करायची गरज आहे? आता ते दोघंही जणं कायमच एकत्रच असणार आहेत. आता ते दोघंही जणं एकमेकांच्या सोबत सतत असणारच आहेत. त्यामुळे आता तुला काळजी करायची गरज नाही. आता ते लवकरच सोबत येतील, कळलं का? त्यावर जानू म्हणते, तुझ्या तोंडात खडी साखर पडो बाबा, खरंच. त्याबरोबर मग आता लगेच किरण म्हणतो की बापरे, म्हणजे पार अगदी मला डायबिटीस व्हावा अशीच इच्छा आहे की तुझी. त्याबरोबर दोघंही हसतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाऊ आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.